मराठा आरक्षण प्रश्नी व मनोज जरांगे पाटील संबंधित प्रश्न जेव्हा राज ठाकरे यांना विचारण्यात आला तेव्हा राज ठाकरे म्हणाले की मनोज जरांगे पाटील वाशीला आले होते, तेव्हा एकनाथ शिंदे तिथे गेले, मराठ्यांना आरक्षण भेटलं असं शिंदे त्यावेळेस बोलले. मग हे मराठे परत का आले? तुम्हाला जे काही विचारायचं आहे मराठा आरक्षण प्रश्नासंबंधी ते तुम्ही एकनाथ शिंदेंनाच विचारा, असं पत्रकारांना बोलताना राज ठाकरे म्हणाले. म्हणजे राज ठाकरेंचं उद्दिष्ट काय आहे? एकनाथ शिंदेंना विलन बनवायचं आहे, एकनाथ शिंदेंना डोळ्यावर आणायचं आहे, हा त्याच्या मागचा हेतू होता का? आणि अशी शंका का येते? कारण की ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांना जेव्हा राज ठाकरे संबंधी प्रश्न विचारण्यात आला आणि राज ठाकरे असं बोलले एकनाथ शिंदे यांच्याबद्दल किंवा मराठा आरक्षणाबद्दल, हे ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील यांच्या कानावर गेलं, पत्रकारांनी त्यांना सांगितलं, त्यावेळेस जरांगे पाटील म्हणाले की राज ठाकरेंचे 11 ते 13 काय ते आमदार निवडून आले होते. देवेंद्र फडणवीस यांच्या घरी एकदा चहा प्यायला काय आले, तर हे फार त्यांचीच वाजवत बसतात. म्हणजे मोठ्यापणासाठी भुकिलेलं, म्हणजे मोठापणा राज ठाकरेंना फक्त हवा आहे आणि त्याची भूक आहे. स्वतःच्या मुलाला देखील राज ठाकरेंना निवडून आणता आलं नव्हे, तर अशा पद्धतीने एकदम जितकं काय लक्ष राज ठाकरेंना करण्यात येईल ते करण्याचं काम मनोज जरांगे पाटलांनी केलेलं आहे. एकीकडे जरांगे पाटलांनी ज्यावेळेस एकनाथ शिंदे संबंधी त्यांना विचारण्यात आलं होतं, जेव्हा ते मुंबईला जात होते, त्यावेळेस मनोज जरांगे पाटील असं म्हणाले की एकनाथ शिंदेंना गोरगरिबांची जाण आहे, कामाचा माणूस आहे. म्हणजे जे मनोज जरांगे पाटील एकनाथ शिंदेंबद्दल बोललेत त्याचा अर्थ असाच आहे की एकनाथ शिंदेंनी कुठेही मराठा आरक्षणामध्ये खोडा आणलेला नाही आहे, रोडा आणलेला नाही आहे. त्यांची भावना होती की मराठ्यांना जे काय आहे ते प्रामाणिकरित्या आरक्षण द्यावं, असंच कुठेतरी एक भावना मनोज जरांगे पाटलांची आहे. मनोज जरांगे पाटलांना मराठा आरक्षण संबंधी मनोज जरांगे पाटील असतील, एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील, तर जरांगे पाटलांना माहीत आहे की मेन व्हिलन हे शिंदे नाहीत, तर व्हिलन हे देवेंद्र फडणवीसच आहेत. असंच कुठंतरी त्यांच्या मागच्या अनुभवावरून कळतं आहे. आणि फडणवीसांनी पिन टोचली, एकनाथ शिंदेंना काम करू दिलं नाही, हेच दाखवण्याचा प्रयत्न मनोज जरांगे पाटील करत आहेत. आणि एकनाथ शिंदेंच्या विरोधात कुठेतरी भूमिका घेण्याचा एक संशय जरांगे पाटलांना आला राज ठाकरेंद्वारे, त्यामुळे त्यांनी राज ठाकरेंना लक्ष केलेलं दिसतंय. तर तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये निश्चितच कळवा.